श्री स्वामी समर्थ. 16 मे शनिवारी आहे शनी अमावस्या आणि त्याच दिवशी आलेली आहे शनी जयंती. असा दुर्मिळ योग तब्बल 13 वर्षानंतर जुळून आला आहे. हा दिवस साधा सुद्धा नाही. या एका दिवशी केलेले साधे उपाय सुद्धा आयुष्यातील सर्व प्रकारचे अडथळे कमी करतात, घरातील नकारात्मकता दूर करतात आणि पितृदोष, नजरबाधा, शनी दोषामुळे येणारे त्रास पूर्णपणे नाहीसे होतात. विशेष म्हणजे आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने केला तर तुमच्या मागचा पितृदोष कायमचा दूर होईल, हे मी खात्रीने सांगते. हा उपाय श्रद्धेने केल्यावर घरातील सततचे वाद, पैशाची अडचण, व्यवसाय व नोकरीतील अडथळे, मुलांची प्रगती न होणे अशा अनेक गोष्टींमध्ये बदल जाणवतो. ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जावो अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. 16 मेला आलेली आहे शनी अमावस्या आणि शनी जयंती खूप खास मानली जाते, कारण अमावस्या आणि शनी जयंती हे दोन्ही शनिवारी एकत्र येणं हे स्वतःमध्ये खूप मोठा योग मानला जातो. त्यात शनी जयंती असल्यामुळे या दिवसाचे महत्व अनेक पटीने वाढतं. अनेक लोक या दिवशी शनिदेवांची पूजा, दानधर्म, पितरांसाठी तर्पण आणि विविध उपाय करतात, कारण या दिवशी केलेल्या सेवेला विशेष फळ मिळतं असं मानलं जातं. बऱ्याच लोकांच्या आयुष्यात एक ना एक समस्या सुरू असते. काहींच्या घरात विनाकारण भांडणं होतात, काहींच्या घरात पैसा टिकत नाही, काही लोक खूप मेहनत करतात पण यश मिळत नाही, काही मुलं अभ्यासात लक्ष देत नाहीत, काहींची लग्न जुळत नाहीत, काही लोकांच्या व्यवसायात सतत नुकसान होत राहतं आणि अनेक वेळा एवढं सगळं करूनही अडचणी कमी होत नाहीत. अशा वेळी लोक म्हणतात नशीब साथ देत नाही. पण काही वेळा यामागे शनिदोष किंवा पितृदोष सुद्धा कारणीभूत असतो आणि म्हणूनच या दिवशी काही विशेष उपाय, काही गोष्टी केल्या जातात. विशेष करून कावळ्याला अन्न देण्याला खूप महत्व आहे, कारण कावळा हा पितरांशी संबंधित मानला जातो. अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांना अन्न अर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात असं मानलं जातं. अनेक लोक हा उपाय वर्षानुवर्ष करत आलेले आहेत. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? काही घरात सगळं असूनही शांती नसते, पैसा असतो पण आनंद नसतो, मुलं असतात पण एकता नसते, घरात सतत तणाव असतो, काही ना काही कारणाने खर्च वाढत जातो आणि म्हणून माणूस मानसिकरित्या थकून जातो. अशा वेळी अशा पवित्र दिवशी श्रद्धेने केलेले उपाय मनाला आधार देतात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर सूर्योदयाच्या आधी उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. त्यानंतर घरातील देवपूजा करायची आहे. शनिदेवांचे आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे आहे. तिळाचं दान, तेलाचं दान किंवा गरजूंना अन्नदान केलं तर त्यालाही खूप महत्व आहे. पण आज मी तुम्हाला जो उपाय सांगते आहे तो खूप साधा आहे आणि कोणालाही सहज करता येईल असा आहे. या उपायासाठी तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे. हा भात साधा नाही तर गोड भात असणार आहे. भात शिजवताना त्यामध्ये थोडंसं दूध आणि थोडीशी साखर टाकायची आहे. काही लोक गुळ सुद्धा वापरतात, पण साखर किंवा गुळ यापैकी काहीही वापरू शकता. हा भात प्रेमाने आणि शांत मनाने बनवायचा आहे. रागात किंवा घाईत बनवू नका. यानंतर हा गोड भात एका वाटीत काढून घ्यायचा आहे. त्यावर थोडे काळे तीळ टाकायचे आहेत. काळे तीळ शनिदेवांशी संबंधित मानले जातात, त्यामुळे या दिवशी याला विशेष महत्व असतं. मग ही वाटी हातात घेऊन तुमच्या घरात शांतपणे फिरायचं आहे. प्रत्येक खोलीत जायचं आहे. घरातील मुख्य भिंतीजवळ, कोपऱ्याजवळ ही वाटी घेऊन फिरायचं आहे. मनात स्वामींचे नामस्मरण करत राहायचं आहे. अनेक लोक विचारतात हे का करायचं? कारण असं मानलं जातं की घरातील नकारात्मकता, वाईट ऊर्जा आणि पितृदोषामुळे निर्माण झालेले अडथळे कमी करण्यासाठी हा उपाय उपयोगी ठरतो. विशेष करून अमावस्येच्या दिवशी हा उपाय केल्याने त्याचं महत्व वाढतं. यानंतर मुख्य दरवाजाजवळ उभं राहायचं आहे. त्या भाताची वाटी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून खाली अशी 7 वेळा उतरवायची आहे, अगदी शांतपणे आणि श्रद्धेने. त्यानंतर घराबाहेर जाऊन हा भात कावळ्याला ठेवायचा आहे. कावळा लगेच आला नाही तरी चिंता करू नका, काही वेळ तिथेच ठेवू शकता. टेरेसवर, अंगणात किंवा घरासमोर जिथे कावळे येतात तिथे ठेवू शकता. अनेक लोक हा उपाय श्रद्धेने करतात. विशेष म्हणजे हा उपाय करण्यासाठी मोठा खर्चही लागत नाही. जेव्हा कावळा तो भात खातो तेव्हा अनेक लोक याला शुभ संकेत मानतात, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कावळ्याला पितरांचे प्रतीक मानलं गेलं आहे. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी कावळ्याला अन्न देणं म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्मरण करणं असं मानलं जातं. आणि विशेष म्हणजे यावेळी आलेली आहे शनी अमावस्या.
आणि शनी जयंती एकत्र असल्यामुळे या उपायाचं महत्व आणखी वाढतं. अनेक लोकांना एक प्रश्न पडतो, आमच्या घरात तर सगळी जिवंत आहेत, मग पितृदोष कसा असू शकतो? पण पहा, पितृदोष हा फक्त आई वडील नसल्यावरच लागतो असं नाही. आपल्या आधीच्या अनेक पिढ्यांशी त्यांचा संबंध असतो. काही वेळा पूर्वजांच्या अपूर्ण इच्छा, काही चुका किंवा त्यांचे योग्य स्मरण न होणं यामुळे घरात काही अडचणी निर्माण होतात असं मानलं जातं. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्मरण करणं खूप महत्वाचं मानलं गेलं आहे. तुम्ही स्वतः पाहिलं असेल की काही लोक खूप कष्ट करतात, दिवस रात्र मेहनत करतात, पण तरीही पैसा टिकत नाही. घरात सतत औषधोपचार सुरू असतात, एखादं काम पूर्ण होत नाही, घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात, मुलं आई वडिलांचं ऐकत नाहीत, लग्न जमायला उशीर होतो, काही लोकांना नोकरी मिळत नाही, काहींच्या व्यवसायात अचानक नुकसान होतं आणि अनेक वेळा या सगळ्याचं कारण समजत नाही. अशा वेळी लोक वेगवेगळे उपाय करतात, मोठ्या पूजा करतात, पण मनाला शांती मिळत नाही. म्हणूनच असे छोटे पण श्रद्धेने केलेले उपाय खूप महत्वाचे मानले जातात. कारण उपायामागची भावना महत्वाची असते, श्रद्धा महत्वाची असते. या दिवशी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, शक्य असेल तर कोणालाही दुखवू नका, घरात भांडणं करू नका, अपशब्द वापरू नका. विशेष करून शनिवारी आलेली अमावस्या असल्यामुळे शांत राहणं, संयम ठेवणं खूप महत्वाचं आहे. शनिदेव कर्मांचे देव मानले जातात, त्यामुळे या दिवशी केलेलं चांगलं किंवा वाईट कर्म माणसाच्या आयुष्यावर परिणाम करतात असं मानलं जातं. या दिवशी कुत्र्याला भाकरी देणं, गरिबांना अन्नदान करणं, वृद्ध व्यक्तींचा आदर करणं, मंदिरात तेलाचं दान करणं या गोष्टी सुद्धा शुभ मानल्या जातात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा मनापासून आणि श्रद्धेने केला तरच त्याचं महत्व असतं. फक्त भीतीपोटी किंवा लोभाने केलेल्या गोष्टींचा उपयोग होत नाही. काही लोक म्हणतात, आम्ही अनेक उपाय केले पण फरक जाणवला नाही. पण पहा, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. जसं बी पेरल्यानंतर लगेच झाड तयार होत नाही, तसंच उपायांचं फळ सुद्धा श्रद्धा, संयम आणि सकारात्मकतेने मिळतं. त्यामुळे कोणताही उपाय करताना मनात शंका ठेवू नका. या दिवशी शक्य असेल तर संध्याकाळी शनिदेवांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. मंदिरात जाऊ शकत नसाल तर घरातच तिळाच्या तेलाचा दिवा लावा. शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. काही वेळ शांत बसा. मनातील भीती, चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. कारण आजकाल प्रत्येक माणूस बाहेरून हसत असला तरी आतून थकलेला असतो. कुणालाही पैशाची चिंता आहे, कोणाला मुलांची चिंता आहे, कुणाला संसाराची चिंता आहे आणि म्हणूनच असे पवित्र दिवस माणसाला मानसिक आधार देतात, मनाला सकारात्मक ऊर्जा देतात. अनेक लोक हा दिवस साधा समजून दुर्लक्ष करतात, पण काही दिवसांचे खूप मोठं महत्व असतं. विशेष करून 16 मेला आलेला दुर्मिळ योग पुढील अनेक वर्ष सहज येणार नाही, त्यामुळे हा दिवस वाया जाऊ देऊ नका. श्रद्धेने हा छोटासा उपाय करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, हा उपाय करताना मनात कोणाबद्दल द्वेष ठेवू नका, कारण नकारात्मक विचारांमुळे सुद्धा घरातील वातावरण बिघडतं. म्हणून या दिवशी शक्य तितकं शांत राहा, देवाचं नामस्मरण करा, घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. काही लोक उपाय केल्यानंतर लगेच परिणाम शोधतात, पण खरं पाहिलं तर अनेक वेळा बदल हळूहळू जाणवायला सुरुवात होते. घरातील वातावरण बदलतं, मन शांत राहतं, कामामध्ये अडथळे कमी होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसांमध्ये सकारात्मक विचार वाढायला लागतात. या दिवशी अजून एक गोष्ट खूप महत्वाची मानली जाते, ती म्हणजे आपल्या घरातील वातावरण. तुम्ही लक्ष दिलं असेल, काही घरात सतत तणाव असतो, सकाळपासून रात्रीपर्यंत काही ना काही कारणाने वाद होत असतात. एखादी छोटी गोष्ट सुद्धा मोठ्या भांडणात बदलते आणि मग हळूहळू घरातील आनंद कमी व्हायला लागतो. अशा वेळी लोक म्हणतात, घरात कोणाची तरी वाईट नजर आहे का? पण प्रत्येक वेळी तसं असतंच असं नाही. काही वेळा घरातील नकारात्मक ऊर्जा, सततचा राग, ताणतणाव आणि पितरांची नाराजी यामुळे सुद्धा असं वातावरण तयार होतं असं मानलं जातं. म्हणूनच 16 मेला आलेली ही शनी अमावस्या आणि शनी जयंती खूप महत्वाची आहे. या दिवशी घरातील वातावरण शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. शक्य असेल तर सकाळपासून टीव्हीवर मोठमोठ्याने आवाज लावू नका, भांडणं करू नका, कोणाबद्दल चुकीचं बोलू नका, कारण या दिवशी मन जितकं शांत राहील तितकी सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. अनेक लोकांना शनिदेवाचं नाव ऐकल्यावर भीती वाटते. शनीची 7.5 आहे, शनीची दशा चालू आहे असं ऐकलं की लोक घाबरतात. पण खरं पाहिलं तर शनिदेव हे न्यायाचे देव मानले जातात. माणसाच्या कर्मानुसार फळ देण्याचं ते काम करतात असं सांगितलं जातं. म्हणूनच या दिवशी खोटं बोलणं, कोणाला फसवणं, गरिबांचा अपमान करणं, प्राण्यांना त्रास देणं या गोष्टी टाळायला सांगितल्या जातात. या दिवशी तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली, एखाद्याला अन्न दिलं, वृद्ध माणसाचा आदर केला तर त्याचाही आपल्याला खूप फायदा होतो असं सांगितलं जातं. काही लोक शनिदेवाच्या नावाने काळे तीळ, काळं वस्त्र, उडीद डाळ किंवा तेल दान करतात. पण दान करताना अहंकार नसावा, मी इतकं केलं हा विचार नसावा.
मनापासून केलेली छोटी मदत सुद्धा मोठी मानली जाते. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, या दिवशी घरात स्वच्छता ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. घराचा मुख्य दरवाजा, देवघर, स्वयंपाकघर हे भाग स्वच्छ ठेवा. कारण जिथे स्वच्छता आणि सकारात्मकता असते तिथेच चांगली ऊर्जा टिकते असं मानलं जातं. अनेक लोक अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावतात. हा दिवा शांतपणे लावून स्वामींचं नामस्मरण करायचं असतं. काही लोक विचारतात, हा उपाय महिलांनीच करायचा का? तर नाही. हा उपाय महिला आणि पुरुष दोघेही करू शकतात. घरातील ज्याला श्रद्धा आहे, ज्याचं मन शांत आहे, त्या व्यक्तीने हा उपाय करू शकतो. पण उपाय करताना मनात नकारात्मक विचार नसावेत. सतत राग, चिडचिड किंवा संशय घेऊन उपाय करू नका. या दिवशी शक्य असेल तर मुंग्यांना साखर टाकणं सुद्धा शुभ मानलं जातं. काही लोक पिंपळाच्या झाडाला पाणी घालतात, काही लोक शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण करतात. पण लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा आपला श्रद्धेचा भाग नसतो. त्यामुळे दुसऱ्यांना घाबरवण्यासाठी किंवा चुकीच्या भीती पसरवण्यासाठी अशा गोष्टी वापरू नका. या दिवशी शक्य असेल तर मुंग्यांना साखर टाकणं सुद्धा शुभ मानलं जातं. काही लोक पिंपळाच्या झाडाला पाणी घालतात, काही लोक शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण करतात. पण लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा आपल्याला श्रद्धेचा भाग असतो. त्यामुळे दुसऱ्यांना घाबरवण्यासाठी किंवा चुकीची भीती पसरवण्यासाठी अशा गोष्टी वापरू नका. आजकाल सोशल मीडियावरती अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात. हे नाही केलं तर नुकसान होईल, तो उपाय नाही केला तर संकट येईल, अशा प्रकारची भीती निर्माण केली जाते. पण देव आणि श्रद्धा ही भीतीसाठी नसते. श्रद्धा माणसाला आधार देण्यासाठी असते, मनाला शक्ती देण्यासाठी असते. आणि म्हणूनच हा उपाय सुद्धा शांत मनाने आणि विश्वासाने करायचा आहे. तुम्ही स्वतः विचार करा, जेव्हा माणूस मनापासून प्रार्थना करतो, देवाचं नाम घेतो, घरातील लोकांशी प्रेमाने वागतो, गरजूंना मदत करतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडायला सुरुवात होते. त्यामुळे फक्त उपाय करून थांबू नका. तुमचं वागणं, बोलणं, विचार सुद्धा चांगले ठेवा. या दिवशी शक्य असेल तर काही वेळ एकांतात बसा, मोबाईल बाजूला ठेवा, मन शांत करा. स्वामी समर्थांचं नाव घ्या. कारण अनेक वेळा बाहेरच्या अडचणीपेक्षा माणूस स्वतःच्या विचारांनी व्यस्त झालेला असतो. सततची चिंता, भीती, काळजी यामुळे मन थकून जातं आणि जेव्हा मन थकतं तेव्हा प्रत्येक गोष्ट कठीण वाटायला लागते. म्हणून या पवित्र दिवशी देवाजवळ फक्त एकच प्रार्थना करा, माझ्या घरात सुख, शांती आणि समाधान राहू दे. कारण पैसा पुन्हा मिळू शकतो, वस्तू पुन्हा मिळू शकतात, पण घरातील शांतता गेली तर सगळंच हरवल्यासारखं वाटतं. विशेष म्हणजे यावेळी आलेली शनी अमावस्या आणि शनी जयंती हा योग खूप दुर्मिळ मानला जातो. त्यामुळे या दिवशी श्रद्धेने केलेली प्रार्थना, दान आणि उपाय याला खूप महत्त्व आहे. अनेक लोक या दिवशी आतुरतेने वाट पाहतात आणि पूर्ण श्रद्धेने सेवा करतात. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. त्यामुळे 16 मेचा हा दिवस साधा समजून दुर्लक्ष करू नका. श्रद्धेने हा उपाय करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. बाकी सर्व त्यांच्या इच्छेवर सोडा. व्हिडिओ आवडला तर असेल तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.